आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये बेकरीमध्ये जशी मिळतात ना तसेच घरच्या घरी जाळीदार मऊ लुसलुशीत लादी पाव तयार करतोय। आता ह्यातला एक पाव मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झालेले, रंग सुद्धा खूपच मस्त आलेला आहे। हे बघा आतून अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत इथे घरच्या घरी आपले पाव इतके छान करून तयार झालेले। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता लादी पाव करण्यासाठी आधी आपल्याला यीस्ट भिजत घालायचंय। तर इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे। तर 2 कप मैद्यासाठी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी हलकसं कोमट करून घेतलेलं आहे, ते आपण एका वाटीमध्ये घेऊया। आता वाटीमध्ये आपण हलकसं कोमट पाणी घेतलेलं आहे। असं जर बोटाने बघितलं तर हाताला सोसवेल असं पाणी घेतलेलं आहे। फार गरम किंवा कडकडीत गरम पाणी इथं घेतलेलं नाही। इथे पोह्याच्या चमच्याने 1 चमचा ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट घेतलेला आहे। हे यीस्ट कुठल्याही बेकरी प्रोडक्ट जिथे मिळतात तशा दुकानामध्ये सुद्धा मिळतं किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा मिळू शकतं किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे मागवू शकता। यीस्ट घेताना फार जुनं असलेलं किंवा तारीख गेलेलं घ्यायचं नाही, नाहीतर मग यीस्ट आपलं फुलणार नाही। त्याच्यासाठी आता चमच्याने आपण 1 चमचा भरून यीस्ट ह्या पाण्यामध्ये मोजून घालूया। आता त्याच चमच्याने 2 चमचे साखर घालायची आणि चांगलं हलवून घ्यायचं। आता यीस्ट सगळं पाण्यामध्ये चांगलं हलवून घेतलेलं आहे। साखर घालणं फार जरुरी आहे। यीस्टचं अन्न असतं साखर, त्याच्यामुळे यीस्ट चांगलं फुलून येतं। आता झाकण घालून 10 ते 15 मिनिटं आपण यीस्ट फुलण्याकरता असंच बाजूला ठेवून देऊया। आता आपण मैदा चाळून घेऊया। तर इथे मोठ्या परातीमध्ये चाळण घेतले, चाळणीमध्ये आपण मैदा घालूया आणि चांगला चाळून घेऊया। जर तुम्हाला मैद्याचे हे पाव करायचे नसतील तर ह्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा असंच चाळून घेऊ शकता। आता सगळा मैदा इथं चाळून झालेला आहे। चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालूया। आता 15 मिनिटं झालेले कोमट पाण्यामध्ये आपण यीस्ट भिजण्यासाठी ठेवलं होतं। हे बघा अगदी मस्त भिजलेलं आहे। या पद्धतीनेच असं यीस्ट भिजायला पाहिजे, असं भिजून वरती यायला पाहिजे। जर असं यीस्ट भिजलं नसेल, असं फेसाळलं नसेल तर ते यीस्ट आपल्याला इथं वापरायचं नाही। तर असं यीस्ट जर आपण वापरलं तर आपले छान असे मऊसूत पाव इथे होणार नाहीत। त्याच्यासाठी आता हे आपण यीस्ट एकदा चांगलं हलवून घेऊया आणि मैद्याच्या पिठामध्ये थोडं थोडं घालून चांगलं मैद्याचं पीठ मळून घेऊया। तर इथे 2 कप मैद्यासाठी मी त्याच कपाने अर्धा कप पाण्यामध्ये यीस्ट भिजवून घेतलेलं आहे। म्हणजे आपलं इथे अर्धा कप पाणी वापरते मी आता सध्या पहिल्यांदा। जसं लागेल तसं आपल्याला नंतर कोमटच पाणी वापरायचे किंवा तुम्ही कोमट दूधही वापरू शकता पीठ मळण्यासाठी। उरलेलं सगळं यीस्ट आपण मैद्याच्या पिठामध्ये घेऊया। आणि चांगलं मळून घेऊया। आता लागेल तसं कोमट पाणी घालून चांगलं मऊसूद असं मैद्याचं पीठ मळून घेऊया। मैद्याचं पीठ मळण्यासाठी पाणी सुद्धा कोमटच वापरायचं, म्हणजे चांगलं मऊसूद पीठ इथं मळलं जातं आणि पाव सुद्धा चांगले आपले केल्यानंतर मऊसूद असे होतात। त्याच्यासाठी हे बघा असं आपलं इथे मैद्याचं मऊसूद पीठ मळून झालेलं आहे। तर इथं 1 कप भरून कोमट पाणी घेतलं होतं, अर्धा कपच पाणी इथं लागलेलं आहे। आता चमच्याभर वरून तेल घालूया। तुमच्याकडे जर बटर असेल तर थोडंसं तुम्ही बटरही घालू शकता, एखादा चमचाभर।
आणि चांगलं आता मळून मळून घेऊया. आता बघा तेल लावल्यानंतर मिनिटभर चांगलं पीठ मी मळून मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ मळण्याकरता आपल्याला बरोबर 1 कप भरून कोमट पाणी लागलेलं आहे. म्हणजे आपण अर्धा कप यीस्ट भिजवण्याकरता पाणी वापरलं होतं आणि पीठ मळण्याकरता अर्धा कप कोमट पाणी वापरलेलं होतं. एकूण 2 कप मैद्यासाठी 1 कप भरून पूर्ण पाणी वापरलेलं आहे पीठ मळण्यासाठी. असं छान मऊसुरीत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हा पिठाचा गोळा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवूया. हे बघा असं हलकंसं ह्या भांड्याला खालून तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे पीठ आपलं चिकटणार नाही आणि वरून थोडंसं असं तेल लावून घेऊया म्हणजे वरच्या बाजूने पीठ असं कडक होणार नाही त्याच्यासाठी. आता झाकण घालूया आणि 1 तास असंच हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया. 1.5 तास सुद्धा तुम्ही हे पीठ मुरवून घेतलं ना तरी चालेल. जितका वेळ जास्त पीठ मुरलं जातं ना तितके पाव छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतात. आता 1 तासभर झालेलं आहे. मैद्याचं पीठ आपण फुलण्यासाठी मळून ठेवलं होतं. झाकण उघडून बघूया. हे बघा अगदी छान असं पीठ फुलून वरती आलेलं आहे. आता असं हाताच्या मुठीने आतल्या बाजूला हे पीठ दाबून घ्यायचं. त्या पिठातली संपूर्ण हवा काढून घ्यायची. तर हे पीठ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथं मी परातीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. हलक्या हाताने थोडंसं मळून घेऊया. असं चांगलं मळून घ्यायचं. आता इथे मी चांगलं पीठ मळून मळून घेतलेलं आहे. 5 मिनिटं तरी पीठ चांगलं मळायचं आणि असं थोडंसं आपटून घ्यायचं म्हणजे चांगलं मऊसूद होतं आणि पाव आपले चांगले मऊसूद होतात त्याच्यासाठी. आता ह्या मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करायचे. तर आपण चॉपिंग बोर्डवरती हे पीठ घेऊया आणि असं लांब करून घेऊया थोडंसं. आता असं मी ते पीठ लांब आकारामध्ये करून घेतलेले आहे. आपण एकसारख्या आकाराचे असे गोळे कापून घेऊया. आता इथं मी 6 गोळे असे कापून घेतलेले. तर इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे पाव बनवण्यासाठी आणि थोडंसं तेल लावलेलं आहे. आता आपण भांड्यामध्ये थोडासा असा तळाशी मैदा भुरभुरून घेऊया म्हणजे पाव तळाशी चिकटणार नाही त्याच्यासाठी. आणि ह्या पद्धतीने असा मैदा सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि जो जास्तीचा मैदा आहे तो झटकून काढायचा. आता मैदा भुरभुरल्यानंतर हे भांडं आपलं पाव बेक करण्याकरता तयार झालेलं आहे. आता हे कापून आपण हे पीठ घेतलेलं आहे त्यातला एक एक गोळा घेऊया आणि या पद्धतीने असं गोल करून घेऊया. असं खालच्या बाजूला असं करून घ्यायचं. या पद्धतीने असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि या भांड्यामध्ये असं मांडून घ्यायचं. हे बघा असं खालच्या बाजूला हे पीठ असं वळवून घ्यायचं आणि हा गोल गोळा तयार करायचा. बघा ह्या भांड्यामध्ये असे 6 पिठाचे गोळे करून लावून घेतलेले आहेत एकसारखे असे. आता असं वरच्या बाजूने हलक्या हाताने दाबून घ्यायचं. खालच्या बाजूला थोडं थोडं दाबायचं म्हणजे हे पाव एकमेकाला चिकटतील अशा पद्धतीने.
हे बघा, पिठाचे गोळे हलक्या हाताने दाबून घेतल्यानंतर हे असे थोडे थोडे एकामेकाला चिकटलेले आहेत. आपण जेव्हा पावाची लादी बाजारातून आणतो तेव्हा 4 पावांची किंवा 6 पावांची असते. ते सगळे पाव एकामेकाला चिकटलेले असतात. थोडंसं वरून असं हाताने हे पिठाचे गोळे दाबून असे घ्यायचे, म्हणजे असे छान एकामेकाला चिकटतात आणि अखंड अशी 6 पावाची लादी आपली बेक केल्यानंतर तयार होते. आता पुन्हा आपण असं सुती कापडाने 1 तासभराकरता झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं पीठ फुलून येईल आणि नंतर आपण हे पाव बेक करूया. बघा, मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून 1 तासाभराकरता आपण सुती कापडाने चांगलं पीठ फुलून येण्याकरता झाकून ठेवलं होतं. आता आपण हे कापड काढून बघूया. हे बघा, मस्त हे पिठाचे गोळे असे फुलून वरती आलेले. आता इथे मी थोडंसं वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे. ब्रशने आपण वरून थोडंसं दूध लावून घेऊया. सगळ्या ह्या पिठाच्या गोळ्यांना दूध लावून घ्यायचं, म्हणजे आपले पाव छान असे मऊसूद तयार होतील आणि मस्त असा रंगही येईल पावाला. हे बघा, हलक्या हाताने सगळ्या ह्या पिठाच्या गोळ्यांना थोडंसं दूध लावून घेतलंय. आता मायक्रोवेव्ह मध्ये आपल्याला हे पाव बेक करून घ्यायचे. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या कढईमध्ये सुद्धा हे पाव बेक करून घेऊ शकता. त्याच्यासाठी 7 ते 8 मिनिटं कढई चांगली प्रीहीट करून घ्यायची, चांगली गरम करून घ्यायची. आतमध्ये एक छोटीशी रिंग ठेवायची, त्याच्यावरती हा डबा ठेवायचा, वरून झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून 25 ते 30 मिनिटं पाव चांगले बेक करून घ्यायचे. सगळ्यात आधी आपल्याला 180 सेल्सिअसवर मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर आधी आपण प्रीहीट करून घेऊया. आता 180 सेल्सिअस आलेलं आहे. आपण मायक्रोवेव्ह चालू करूया. आता मायक्रोवेव्ह इथे प्रीहीट होण्याकरता मी चालू केलेला आहे. माझा मायक्रोवेव्ह 5 ते 6 मिनिटांमध्ये 180 सेल्सिअस वरती प्रीहीट होतो. तर वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मायक्रोवेव्ह असतात, त्याच्यामुळे काही मायक्रोवेव्ह मध्ये टायमिंग सेट केलेला असतो. त्याच्यानुसार इथे तुम्ही मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेऊ शकता. आता मायक्रोवेव्ह आपला इथे प्रीहीट झालेला आहे. झाकण उघडून आतमध्ये पावाचं भांडं ठेवूया. खाली मी आधीच छोटी जाळी ठेवलेली आहे, झाकण लावून घ्या आणि 25 मिनिटाकरता टायमिंग लावूया बेक होण्याकरता. मायक्रोवेव्ह चालू करूया. आता 25 मिनिटं पूर्ण झालेले. मायक्रोवेव्ह आपला बंद झालेला आहे. झाकण उघडूया आणि ही पावाचं भांड बाहेर काढूया. मायक्रोवेव्ह मधून पावाचं भांड मी बाहेर काढून घेतलेलं आहे. आता वरून पाव गरम असतानाच आपल्याला असं थोडं तेल लावून घ्यायचंय. तुम्ही इथे बटर किंवा तूपही लावून घेऊ शकता. असं थोडंसं वरून तेल लावून घेतलं की पावाला छान चमकही येते आणि वरच्या बाजूने थोडेसे पाव कडक असतात, ते छान मऊसूद होऊन जातात. त्याच्यासाठी आता पाव गरम असताना सगळ्या बाजूने पावाला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतात ना तसेच हे मस्त असे पाव तयार झालेले आहेत आपल्या घरच्या घरी. आणि रंग तर बघा किती मस्त आलेला आहे पावाला. आता इथं मी एक सुती कापड पाण्यामध्ये ओलं करून घेतलंय, चांगलं पिळून घेतलेलं आहे. आता हे कापड आपल्याला पाव गरम असतानाच पावाच्या भांड्यावरती असं अर्ध्या तासांकरता झाकून ठेवायचंय, म्हणजे वरच्या बाजूने पाव छान आपले मऊसूद होतील. त्याच्यासाठी अर्धा तास झालेला आहे. पावाचं भांड आपण सुती कापडाने झाकून ठेवलं होतं. उघडून बघूया. हे बघा, अगदी मस्त वरून मऊसूद असे झालेले आहेत. हे बघा. आता आपण हे काढून घेऊया. सुरीने आपण पावाच्या कडा आधी सोडवून घेऊया. आता आपण हे पाव ताटामध्ये काढून घेऊया.
हे बघा, अगदी मस्त रंग आलेला आहे पावाला. मागच्या बाजूने सुद्धा मस्त मऊसूत झालेले आहेत. इथे हे पाव आतून जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. आपण जेव्हा असे पाव उन्हाळ्याच्या दिवसात करतो त्यावेळेला पावाचं पीठ मळून ठेवल्यानंतर फुलून येण्याकरता 1 तासभर लागतो. पण पावसाळ्याचे दिवस किंवा थंडीचे दिवस असतील तर अशा वेळेला पावाचं पीठ मळून ठेवल्यानंतर फुलून येण्याकरता थोडासा वेळ जास्त लागतो. तरी सुद्धा आपण 12 महिने असे मस्त पाव घरच्या घरी करू शकतो. किती छान पाव तयार झालेत बघा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत. छान असे जाळीदार मऊ लुसलुशीत लादी पाव इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी. ह्या पावाची रेसिपी करायला थोडीशी किचकट वाटते, पण करायला गेलं ना तर अगदी सोपे आहे. पावाचं पीठ मुरण्यासाठी जेव्हा ठेवतो त्यावेळेला ते फुलून येण्याकरता थोडासा वेळ जास्तीचा लागतो. बाकी बेक करताना 20 ते 25 मिनिटं इतकाच वेळ लागतो आणि झटपट हे पाव तयार होतात. तर असे पाव तुम्ही बरेच रेसिपींमध्ये वापरू शकता, जसं की पावभाजी, मिसळपाव, शेवभाजी बरोबर पाव खाऊ शकता किंवा वडापाव बनवू शकता किंवा चहासोबत नाश्त्याला सुद्धा हे पाव तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तर असे पाव तुम्ही घरच्या घरी बनवून बघा एकदा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. मी तुम्हाला ह्यातला एक पाव तोडून दाखवते. हे बघा, अगदी मस्त जाळीदार आणि छान मऊ लुसलुशीत पाव आपले इथे तयार झालेले आहेत. कधीही घरच्या घरी असे पाव करून खाल्लेले खूपच चांगले. बाहेरचे विकत आणण्यापेक्षा असे नक्की तुम्ही घरच्या घरी हे पाव करून बघा.